तर नोकरदार वर्गासाठी अतिशय ही मोठी बातमी होती आणि त्याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्याच्या प्रयत्नांविषयी मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला आणि प्रवासी संघटनेचे सरचिटणीस सिद्धेश देसाई या दोघांनी नेमकी काय माहिती दिली आपण तेही पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं आपण सध्या 15 कोचची एक गाडी चालवण्यासाठीचा जो प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म क्रमांक 7 उपलब्ध आहे। या प्लॅटफॉर्म शिवाय आपल्याला अजून 2 प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत। सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 ज्यांची लांबी 12 कोचची लोकल ट्रेन अकोमोडेट करण्याजितकी आहे त्यांची लांबी वाढवण्याचा प्रस्ताव आपण आता आणि त्याचं काम आपण आता हाती घेतलेलं आहे। या कामामध्ये तिथे जी जुनी RRIची बिल्डिंग होती ती RRIची बिल्डिंग पाडून तिथे आपण जे ट्रॅकचं काम आहे आणि ट्रॅकचे स्लुईंगचं जे काम आहे ते आपण करणार आहोत। कॅपॅसिटी वाढायला पाहिजे होती रेल्वेची, ती वाढलेली नाहीये। कॅपॅसिटी वाढवणे सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय आहे की 15 डब्याच्या गाड्या त्या चालवण्यासाठी जर प्लॅटफॉर्म मोठे नसतील तर त्या चालवता येत नव्हते त्यांना, पण आता जर त्यांनी असा निर्णय घेतलाय त्यामुळे आम्ही खरंच त्यांचं अभिनंदन करतो। रेल्वेची संख्या सुद्धा वाढवण्यात यावी अशी आम्ही मागणी त्यांच्याकडे आम्ही वारंवार करत आहोत। आता या जसे ते 15 डब्यांच्या गाड्या चालवत आहेत त्याप्रमाणेच ते नंबर ऑफ डबे सुद्धा वाढवतील अशी आम्ही अपेक्षा